ए ए दादा जरा साईडला हां. टॉस झालेला आहे सुदर्शन हेरले यांच्या हस्ते. अंकलीनं टॉस जिंकून बॅटिंग घेतलेली आहे. JPL सीझन 4 ग्रँड फिनाले. सर्व क्राऊडनी टाळ्यांनी स्वागत करायचं आहे. दोन फायनल टीम सर्वांच्या टाळ्या आल्या पाहिजेत. कम ऑन. धामनी धामनी अंकली. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. धामनी अंकली. दोन्ही टीम सर्व खेळाडूंना विनंती आहे. दोन्ही सर्व खेळाडूंना अंकलीची येस अंपायर आले. अंपायर रेडी आहेत का? स्कोरर स्कोररचं काम कोण बघतंय त्यांनी लगेचच कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. दोन्ही टीमच्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा. सर्वांना ताकीद आहे की आतिषबाजी कोणीही उडवायची नाहीये. आचारसंहितेच्या नियमांमुळे आपल्याला ते करता येत नाही. सर्वांनी त्याची नोंद घ्यायची आहे. दोन्ही संघांना विनंती आहे.
स्कोरर आलेले आहेत का? स्कोरर फायनलला सुरुवात होत आहे, लवकरात लवकर यावे. सगळे एकदा चेक करा आणि मग ओके सांगा. दोन्ही टीमच्या 10व्या 10th प्लेअर कोण आहे? कॉमेंट्री बॉक्स मध्ये जायचं आहे. अंकली अव्हेंजर्स, डीके लवकर या. यूट्यूब ओके. अंपायर मॅच चालू करून घ्या. धामणीचा 10th प्लेअर यालाय ना. चला मॅच सुरुवात होते. पहिला बॉल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्येंद्रम्बके गौरी नारायणी नमोस्तुते. पहिला बॉल सज्ज होईल. मेगा फायनल फर्स्ट बॉल. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. पहिला बॉल. मॅच स्टार्ट होते. पहिला बॉल रोहित. यावेळेस स्कोरर फटका. स्क्रीन रिफ्रेश करा. स्क्रीन रिफ्रेश करा. स्क्रीन रिफ्रेश ओके झाले. झालेले. मॅच स्टार्ट होते. पहिला बॉल पहिली सिंगल घेतली गेली आहे. यावेळेस चांगला बॉल रोहितच्या बॅट मधून. पुढचा बॉल रोहित टू नितीन. यावेळेस चांगला फटका. ग्लान्स केलाय. ब्लॅकबोर्डच्या उजव्या साईडला. अंकली एकदा आवाज होता. अंकली अंकली आवाज यायला पाहिजे आपल्या संघासाठी. धामणी. आता धामणीचा आवाज ऐकला नाही आपण. धामणीचे समर्थक शांत आहेत. मॅच जिंकल्यावर दंगा करण्यात असं दिसतंय. पुढचा बॉल. यावेळेस फटका चांगला आहे. कॅच सुटताय. मात्र चांगला फटका आणि त्या फटक्यावरती मात्र कॅच सुटला गेलाय. मोठी विकेट होती. कॅच सुटलाय. पुढचा बॉल रोहित टू आदित्य पाचोरे. यावेळेस चांगला फटका. तिथे मात्र खराब फिल्डिंग. एक रन होते.
आणि एका धावेने धावसंख्या आता पोहोचते ती 3. आता मात्र धामणीचा आवाज येतोय. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हलक्या हाताने सिंगलचा प्रयत्नाने रन पूर्ण केली गेली आहे. धावसंख्या होते 1 षटक पूर्ण 4. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या ती 4 धावा स्कोरबोर्डवरती लागली गेली आहे. मेगा फायनल सुरुवात होते. पहिल्या षटकामध्ये 4 धावा खर्च केल्या गेल्यात. या मेगा फायनलसाठी मात्र मुख्य पंचांची भूमिका, मुख्य अंपायरची भूमिका अभिषेक चव्हाण पार पाडतोय. लेग अंपायर मध्ये मात्र यश किर्दत, स्कोरिंगसाठी विजय कदम व मी स्वतः शिवराज पाटील मायक्रोफोनच्या माध्यमातून जोडला जातोय. आता ओव्हर नंबर 2 साठी थर्ड अंपायर ऋषिकेश महाडिक सज्ज आहे. पुढचा बॉल. पुढचा बॉल. यावेळेस मात्र ग्लान्स केलाय. सिंगल धाव. जशी एक धाव येते तसा धामणी संघ शांत होतोय. अंकली संघाचा चेर येते. जसा डॉट बॉल येईल तसा धामणी संघाचा उत्साह वाढणार आहे. आता पुढचा बॉल. मेगा फायनलची मॅच, बेस्ट वर्सेस बेस्ट. दोन्ही टीम्स या लीग मध्ये चांगले खेळलेत. दोन्ही डिझर्विंग टीम आहेत फायनल साठी. विकेट, महत्वाची विकेट आणि प्रीतमच्या माध्यमातून डबल डीजे आणि डान्स पाहायला मिळतोय धामणी संघाच्या डगआउट मध्ये. आवाज वाढवा डीजे. बारीक नाही, वाढवायचा आहे आवाज. फायनलची मॅच आहे, शेवटचा सामना आहे. आवाज वाढवा. डीजे संधी मिळते. डीजेला आवाज संधी. मॅच ऑन आहे. कम ऑन. पहिली विकेट. पूर्ण प्रेक्षक मात्र खचाखच भरले स्टँड मध्ये. थँक्यू डीजे. थँक्यू थँक्यू थँक्यू. आता मात्र पुन्हा मॅच मध्ये आपलं लक्ष केंद्रित करतो. पुढचा बॉल. प्रीतम टू सागर. पुढचा बॉल प्रीतमचा. यावेळेस धाव संधी आणि संधी हुकली आहे. जर थ्रो लागला असता तर मात्र सागर मात्र माघारी परतला गेला असता. आणि चांगली फिल्डिंग. काय फिल्डिंग पाहायला मिळते धामणी संघाच्या माध्यमातून. वा, काय टीम गेम आहे. तर मात्र थोडासा इंजुरी दिसते विद्यासागरला. या स्पर्धेमध्ये तो मात्र थोडा इंजुर झालाय. आणि चांगला कॉल संयमच्या माध्यमातून त्याला धाव रनर दिला गेलाय. सर्वांनी संयमसाठी चेअरिंग करायचं आहे. चांगली स्पोर्ट्समॅनशिप. संयमने मात्र रनर दिला गेलाय तो विद्यासागरला. ही स्पोर्ट्समॅनशिप आहे, ही एकी आहे, ही मैत्री आहे. तर मात्र रनर दिला गेलाय. प्रिन्स ऑफ धामणी संयम पाटील. आता मात्र संयमचा संघ पूर्णपणे ताकदीने या सामन्यामध्ये उतरला गेलाय. पुढचा बॉल. यावेळेस चांगला स्टॉप संयमच्या माध्यमातून. पुढचा बॉल. प्रीतम टू नितीन. आता मात्र मॅच ऑन आहे. क्लीन बॉल. यू मिस. आय विल डेफिनेटली. लेफ्ट हँडचा वेट घेतला जाईल आणि प्रीतमच्या खात्यामध्ये दुसरी विकेट.
नितीन माघारी पडते कबड्डीचे رقصة قوية يا الحبيب اسمها الصبوحة خطبها نصيب डान्स पाहायला मिळतोय بتعطيها كف وهز شتوك धामणीच्या समर्थकामध्ये जल्लोष आहे आणि जल्लोष उत्साहात रूपांतर केला गेलाय اختار اللي نعرفها صيده سوي لي وقفة دانا هيبة عيل سوي رقصة بياض جيب لي واحد كرك يلا بياض आता मात्र بوليس يلا वा يلا काय سوي لي सामना पाहायला رقصة मिळतोय या स्पर्धेमध्ये नितीन खवाटे व आदित्य पाचोरे चांगली बॅटिंग करत होते रिप्ले पाहू शकता आपण बिग स्क्रीन वरती रिप्ले सर्व गॅलरी खचखचून भरलेल्या आहेत. अंकलीचं बहुतेक 15,000चं क्राऊड दिसतंय, धामणीचं 10,000च क्राऊड दिसतंय. नाही उलट बोलला धामणी जास्त अंकली कमी असं दिसते मला. आता मात्र अंकलीचा आवाज थांबला गेलाय. पुढचा बॉल प्रीतम टू आदित्य. आता मात्र सिंगल धाव. आवाज येतोय अंकलीचा. आता आवाज आला. षटक संपते. 2 षटकांचा खेळ पूर्ण होईल. धावसंख्या होते 7 धावा 2 गडी बाद. वर या धामणी वर घ्या. Seven runs on the board after 2 overs with 2 losses. JPL सीझन 4 फायनल डे. फायनल डे मध्ये आता मात्र फायनलचा मेगा फायनल सामना, शेवटची मॅच 2025 ची. पुढचा बॉल ओव्हर नंबर 3 साठी रोहित टू आदित्य. आता मात्र चांगला फटका, 1 रन त्या बॉलवरती मिळणार आहे. थोडासा टायटल स्पॉन्सर करमयूर भावराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था सांगली. को स्पॉन्सर निर्मिती कन्स्ट्रक्शन्स. आता मात्र पुढचा बॉल रोहित सज्ज होईल. यावेळेस चांगली फिल्डिंग तिथे प्रीतमच्या माध्यमातून. आणि नक्कीच प्रीतमने मात्र या मॅच मध्ये पूर्णपणे टर्निंग पॉइंट आणला. 2 विकेट्स महत्वाच्या. विद्यासागर आदित्य पाचोरे व नितीन खवाटेची विकेट मिळवली गेली आहे. पुढचा बॉल 1 रन. प्रेक्षक आता आपण ड्रोन कॅमेराने या स्पर्धेचं चित्रण. जर्सी स्पॉन्सर जेडी थोटे ग्रुप आष्टा. ड्रोन येतोय. गॅलरी मात्र आता मात्र स्पॉन्सर हवेमध्ये सर्वमंगल हॉस्पिटल मिरज, शांतीसागर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी सांगली समडोळी, प्रदीप अँड कंपनी, शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. आता मात्र पुढचा बॉल रोहित टू आदित्य. बॉल मात्र पुन्हा मैदानामध्ये आत येतोय. यावेळेस वेगवान चेंडू आणि मात्र चेंडू पायावरती आदळून कोणतीही धाव नाही आहे. चांगली बॉलिंग रोहितच्या माध्यमातून होतीये. RJ धामणी संघाचा 1 खेळाडू या मॅच मध्ये 100 नाही 110% देतोय आपलं. पुढचा बॉल चांगला फटका. तिथे तुषार चांगली फिल्डिंग परंतु 1 रन. आदित्यला बॉल लागला गेलाय. तिथे मात्र 1 रन. थोडा बॉल लागला आदित्यला. पाणी द्या. बॉल डायरेक्ट थ्रो लागला गेला. थोडासा व्यत्यय येतोय. थोडासा ब्रेक. बॉल लागला गेलाय. चांगली प्रोफेशनल बॅडमिंटन अकॅडमी, उद्योग अँड एज्युकेशन ग्रुप, युनिटी कॉन्ट्रॅक्टर्स, महावीर स्टेट अकॅडमी, दालचिनी ग्रुप या सर्व स्पॉन्सरांचे आभार.
आता पुन्हा एकदा मॅच मध्ये सुरू होते. मॅच मध्ये मी आपल्या समोर लक्ष केंद्रित करतो. पुढचा बॉल रोहित टू सागर. फुलर यांचा बॉल आणि स्टंपिंग संधी होती, परंतु संधी हुकली गेली संयमच्या माध्यमातून. सागरचा मात्र पूर्णपणे मागचा पाय हवेमध्ये होता आणि चांगली बॉलिंग. आता मात्र ओव्हर संपते. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण होईल. धावसंख्या होती 10 धावा, 2 गडी बाद. आता मात्र बॉलिंग साठी छोटा पॉकेट बडा धमाका. नितीन अंकलगे सज्ज होईल बॉलिंग मार्गावरती. या पूर्ण स्पर्धेमध्ये चांगली बॉलिंग केली आहे नितीनने. आता मात्र शेवटची मॅच आहे. शेवटच्या मॅच मध्ये देखील चांगली बॉलिंग करावी लागेल. तर अंकली संघाकडून आदित्य सज्ज आहे बॅटिंग मार्गावरती. आदित्य देखील चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण की मॅच महत्वाची आहे. फायनल मॅच आहे. ट्रॉफीसाठी मॅच खेळली जाते. पुढचा बॉल यावेळेस लेफ्ट आर्म. वा, काय बॉल हाताळला जातोय. बॉल मात्र आदित्यच्या गुडघ्याच्या वरती उडलाच नाही. विकेट किपरच्या हातामधून चांगली विकेट किपिंग. बॉल डॉट होतोय, कोणतीही धाव नाही, निर्धाव चेंडू. आता मात्र चांगला फटका, चांगली फिल्डिंग पंकजच्या माध्यमातून. 1 रन. मागील 5 दिवसाचा थरार आज संपुष्टात येणार आहे. शेवटची मॅच आहे. 5 दिवसापासून हे संघ झगडतात एकमेकाविरोधात. आता 2 संघ उरलेत, 14 संघ बाहेर पडले. आता मात्र आणि आता मोठ्या मॅचचं प्रेशर दिसतंय सागरवरती. मोठी मॅच आहे. त्या मोठ्या मॅच वरती मात्र आदित्यची विकेट महत्वाची गेली आहे. तर पुढचा बॉल यावेळेस चांगला फटका. तिथे मात्र चांगली फिल्डिंग. तिथे मात्र बंडू दादा यांच्या माध्यमातून 1 रन पळून पूर्ण केली गेली आहे. धावसंख्या जाईल 1 ने पुढे. आता मात्र नितीनचा पुढचा बॉल आदित्यसाठी. पुढचा बॉल नितीन. यावेळेस चांगली सिंगल केली गेली आहे. एक सिंगल चोरली जाते तुषारच्या हातामधून. सिंगल धावसंख्या जाईल पुढे 1 ने. आता पुढचा बॉल, शेवटचा बॉल नितीनच्या षटकामधला. लास्ट बॉल. ड्राईव्ह केलाय, तिथे मात्र फिल्डर आहे मनोज कडून. आता मात्र मिसफिल्ड होतीये. पहिली मिसफिल्ड मनोजच्या माध्यमातून. षटक संपते. 14 रन्स ऑन द बोर्ड आफ्टर 4 overs विथ 2 losses. 14 धावा, 2 गडी बाद. 4 षटकांचा खेळ पूर्ण होतोय मेगा फायनल मध्ये. 1 मिनिटाचा ड्रिंक ब्रेक. 1 मिनिट. हॅलो. तर आता बॉलिंग साठी ज्या खेळाडूची वाट पाहत होते तो खेळाडू सज्ज होते बॉलिंग मार्गावरती. संयम ओव्हर नंबर 5 मध्ये. पुढचा बॉल ड्राईव्ह केले बॉलला. तिथे मात्र चांगली फिल्डिंग पंकजच्या माध्यमातून. 1 रन. चांगला अडवला गेला बॉल. आता पुढचा बॉल संयम टू आदित्य. तर महत्वाची मॅच आणि त्या महत्वाच्या मॅच मध्ये आता मात्र थोडासा फंबल, परंतु 1 रन. चांगली बॉलिंग, तितकीच चांगली बॅटिंग आदित्य व सागरच्या माध्यमातून. आपल्या संघाला सावरण्याचं काम सुरू आहे. ते मात्र पुन्हा सिंगल. चांगली धाव. आता मात्र स्कोरबोर्ड वरती धावा लागल्या गेल्या आहेत. 17 धावा जमवल्या जातील. बघता बघता 5व्या षटकाचा खेळ समाप्त होताना दिसतोय. धावसंख्या 17 वरती पोहोचली आहे.
आता पुढचा बॉल. संयम संयम आणि संयम दाखवावा लागेल. चांगला फटका आदित्यच्या माध्यमातून. चांगली बॅटिंग. महत्वाच्या मॅच मध्ये आदित्य चांगली बॅटिंग करतोय. आता पुढचा बॉल. संयम टू विद्यासागर. यावेळेस ड्राईव्ह धाबा संधी, परंतु प्रत्येक बॉलवरती मात्र आवाज होतोय दोन्ही एंड्स मधून. वा काय बॉलिंग पाहायला मिळते, परंतु ऑप्शनच्या बाहेर. पंचांचा वाईटचा इशारा येईल आणि या वाईटने मात्र रिप्ले पाहू शकता. टप्पा पडल्यानंतर बॉल मात्र बाहेरच्या दिशेला वळण घेतला गेलाय आणि हा व्हाईट बॉल अभिषेक चव्हाण यांच्या माध्यमातून दिला जातोय. आता पुढचा बॉल. संयम. वा हा देखील व्हाईट बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर. बॅक टू बॅक 2 वाईट्स, 2 वाईट चेंडू. पुढचा बॉल. यावेळेस चांगली सिंगल पूर्ण केली जाईल, परंतु तिथे बॅकअप चांगलं होईल तुषारच्या माध्यमातून. ओव्हर संपते. 21 रन्स ऑन द बोर्ड आफ्टर 5 ओव्हर्स विथ 2 लॉसेस. 21 धावा 2 विकेट्सच्या मोबदल्यामध्ये 5 षटकांचा खेळ पूर्ण होईल. आता शेवटचे 18 चेंडू असतील अंकली संघाकडे. 18 चेंडू पाहूया कितपत धावा जमावल्या जातील. मॅच मध्ये मॅच ऑन आहे. गेम ऑन. आता मात्र ओव्हर नंबर 6 साठी पुन्हा सज्ज होईल नितीन अंकलगे. लेफ्ट आर्म समारा होईल. पुढचा बॉल नितीनचा. यावेळेस लेटकर धाव घेण्याची संधी, धाव पूर्ण केली जाईल. ओव्हर थ्रो 2 धावा. आता मात्र धावा येण्यास सुरुवात झाली आहे. चांगली बॅटिंग होतीये आदित्य व सागरच्या माध्यमातून. पुढचा बॉल. पुढचा बॉल नितीनचा सागरसाठी. यावेळेस वा काय फिल्डिंग आहे, परंतु 1 रन पळून पूर्ण केली जाईल. नक्कीच चांगला प्रयत्न संयमच्या माध्यमातून. चांगला स्टॉप. टाळ्या वाजतायत धामणी संघाच्या माध्यमातून. धामणीचे सर्व समर्थक आता मात्र आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित आहेत. तसेच अंकलीचे देखील समर्थक उपस्थित आहेत आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी. दोन्ही बाजूला खचाखच प्रेक्षकांनी भरलेले स्टँड्स. तितकेच लेडीज देखील समर्थक आहेत या मॅच मध्ये. मॅच पाहण्यासाठी मोठी मॅच आहे. हा सीझनचा फायनलचा सामना सुरू आहे. पुढचा बॉल. यावेळेस मात्र डॉट बॉल. कोणती धाव नाही, निर्धाव चेंडू. आता पुढचा बॉल. आता मात्र नितीनचा पुढचा बॉल आदित्यसाठी. नेक्स्ट बॉल टू गो. यावेळेस वा बॅटची आतली कडा. 1 रन पळून पूर्ण केली जाईल. आता मात्र पुन्हा स्ट्राईक वरती सज्ज होतोय विद्यासागर. पुढच्या बॉल साठी नितीन टू विद्यासागर. कॅच सुटला, झेल सुटला गेलाय. 1 रन येईल. आता मात्र नितीन चांगली बॉलिंग. 1 रन पुन्हा पळून पूर्ण केली जाते. आता मात्र स्ट्राईक वरती सज्ज होतोय तो आदित्य. पुढचा बॉल नितीन. यावेळेस मात्र
आदित्य चतुराई दाखवतोय. प्लेड ऑन आणि सिंगल तिथे घेतली गेली आहे. षटक संपते. 6 षटकांचा खेळ पूर्ण होईल. 6 ओव्हरचा खेळ पूर्ण होते. धावसंख्या होते 27 रन 2 विकेटच्या मोबदल्यात. चांगलं सावरलंय आपल्या संघाला सागर व आदित्यने. सागर 14 चेंडू 11 धावा, आदित्य 12 चेंडू 9 धावा. चांगली बॅटिंग दोन्ही खेळाडूंच्या धामणीचे माध्यमातून. हेड कोच आशिष पाटील टिप्स देताना बाउंड्री लाईन वरून. चला मॅच स्टार्ट करा. चला स्टार्ट होते मॅच पुन्हा एकदा. आता मात्र शेवटचे 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आता बॉलिंग साठी पुन्हा सज्ज होतोय संयम पाटील. हो सर, एक फिल्डर चेंज होतो. थोडासा इंजुरी आहे. प्लेयर चेंज केला जाईल. फिल्डिंग साठी मला नितीन बाहेर येतोय. साऊंड 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 जरा कमी करा. थँक्यू विजय. थँक्यू एक चेंज आहे. नितीन मात्र इंजुरी असल्यामुळे बाहेर येतोय आणि नितीन जागेवर नवीन फिल्डर. हा साऊंड चालू करा. चालतंय. कुंदन सर मात्र आता आज जातील फिल्डिंग साठी. फायनल खेळण्याचं प्रेशर, फायनल खेळण्याचं भाग्य कुंदन सरांना मिळतंय. असल्या कडाक्याच्या थंडीमध्ये मॅच गरम झाली आहे. वा, बॅकवर्ड पॉइंटला चांगला फटका आदित्यच्या बॅटमधून. संयमवरती मात्र आता सिंगल घेतली गेली आहे आणि त्या सिंगलने मात्र धावसंख्या 1 ने जाईल पुढे. चांगली बॉलिंग संयम पाटील च्या माध्यमातून. आता मात्र सागर ऑफ स्पिनला मात्र ढकलले गेले. 1 रन त्या बॉलवरती पॉइंट पूर्ण केली जाईल आणि त्या एका धावेने धावसंख्या आता पोहोचते पुढे, वेगाने जाईल पुढे. पुढचा बॉल. यावेळेस आदित्य काय बॅटिंग करतोय. प्रत्येक बॉलवरती सिंगल सिंगल आणि सिंगल घेण्याचा मानस. पुढचा बॉल. थोडासा फिल्डिंग मध्ये बदल. यावेळेस मात्र चांगला ग्लान्स केलाय. विद्यासागरच्या बॅट मधून सिंगल धाव पुन्हा येईल आणि 30 धावांचा आकडा पार केला गेलाय अंकली संघाच्या माध्यमातून. फायटिंग टोटल, फायनलचं प्रेशर आहे. 30 धावा देखील चांगल्या आहेत धावफलकावरती. आता मात्र अंकली संघाच्या समर्थकांचा आवाज येऊ लागलाय. पुढचा बॉल. वा, पुन्हा चांगला फटका. डीकेचा मात्र आवाज अजूनपर्यंत मला आला नाही. डीके एकदा आवाज येऊ दे. इधर धंधा सिर्फ केटी भाई कर सकता है. थँक्यू डीजे, थँक्यू. डीजे 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 बॉल पडतोय. बॉल पडताना व्यत्यय येतोय आपल्याला. पुढचा बॉल. फुल टॉस बॉल. यू मिस. आय विल डेफिनेटली हिट. धामणीचा प्रिन्स आता मात्र प्रिन्सगिरी दाखवतोय संघाच्या माध्यमातून. डीजे कम ऑन. पहा
ठीक आहे. आत्ताच मेन स्टेज वरती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष श्री रवींद्र मानगावे सरांचं आगमन झालेलं आहे. रमेश आरवाडे सरांचं आणि विनोद पाटील सरांचं आगमन झालेलं आहे. सर्व मान्यवरांचे वेलकम. मी प्रमोद काकांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं वेलकम करायचं आहे. आणि प्रमुख पाहुण्यांचं स्वागत होते विकेटने. विकेट येते आदित्यची. डीजे एक चांगलं संगीत, शुभ संगीत येते, ऐकू आता. पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात गेला हिरडा. थँक्यू डीजे, थँक्यू थँक्यू. आता मात्र महावीरचा पुढचा बॉल, शेवटचा बॉल या इनिंग मधील. धावसंख्या होते 35 धावा. पाहूया शेवटच्या बॉलवरती चौकार येतोय का, काय विकेट येते. एक रन. 37 टू विन. 37 धावा जिंकण्यासाठी, ट्रॉफी उंचवण्यासाठी 37 धावांचं लक्ष आहे धामणी संघासमोर. ट्रॉफी जर उचलायची असल्यास 37 धावा कराव्या लागतील आणि 37 धावा डिफेंड करायच्या झाल्या तर मात्र ट्रॉफी मिळेल अंकली संघाला. डीजे उद्या आता शुभ संगीत ब्रेक आहे.
हा कॉल आहे, तुम्ही लाईनच्या आतमध्येच होता. बॉल पुढचा बॉल. पुढचा बॉल. यावेळेस डॉट बॉल. कोणती धाव नाही, निर्धाव चेंडू. मात्र ओव्हर संपते. 2 षटक पूर्ण धावसंख्या होते, 9 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता विजयासाठी 36 चेंडू 28 धावा. 28 रिक्वायर्ड फ्रॉम 36 बॉल्स. 28 धावांचा आता मात्र विजयासाठी पल्ला असणार आहे. संयम सज्ज आहे. पुढची ओव्हर आदित्य पाचोरे घेऊन सज्ज होईल. आदित्य टू संयम. बेस्ट वर्सेस बेस्ट, कॅप्टन वर्सेस कॅप्टन. पहिला बॉल. यावेळेस चांगली फिल्डिंग तिथे सागरच्या माध्यमातून होतीये. सागरच्या पायात दुखापत तरी देखील आपले 100% देतो सागर. तर पुढचा बॉल आदित्य. यावेळेस चांगला फटका आहे, तिथे मात्र 1 रन पण पूर्ण केली झाली. चांगली बॅटिंग. एक धावेने धावसंख्या पुढे घेऊन जाताना दिसतोय तो संयम व महावीर. कारण की मॅचचं या महत्व कितपत आहे ते दोघा खेळाडूंना माहिती आहे. पूर्ण स्पर्धा. यावेळेस चांगला फटका. पूर्ण ही स्पर्धा हे दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध फाईट करून मात्र 16 संघांच्या विरुद्ध 2 हात करून मात्र इथेपर्यंत पोहोचले गेलेत. 16 मधून 2 राहिलेत, 14 बाद झाले. यावेळेस चांगला बॉल. चांगल्या बॉलला सन्मान दिला गेलाय संयमच्या माध्यमातून. कोणती धाव नाही, निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा सज्ज होतोय तो संयम आदित्यसाठी. पुढचा बॉल. यावेळेस फटका चांगला आहे. चांगली बॅटिंग संयमच्या माध्यमातून. आता मात्र 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. पुढचा बॉल. मिसफिल्ड होतीये आणि तिथे 2 धावा मिळतील. खराब फिल्डिंग स्वप्नीलच्या माध्यमातून खराब फिल्डिंग होतीये आणि 2 धावांचा बोनस मिळेल तो धामणी संघाला. आता मात्र 3 षटकांचा खेळ पूर्ण होईल. धावसंख्या होते 14 धावा 2 गडी बाद. 14 रन्स ऑन द बोर्ड आफ्टर 3 overs with the 2 losses. Come on DJ. अरे बताडी आणि मिशीला पिळा, हातात सिगरेटचा नाद लय खुळा. पाहताना जीव होतो माझा वेडा, प्रेम होतं जीव घे. ये खत्म. पाइपलाइन ले ले, टेंशन खत्म. प्रोसेस कॉम्प्लिकेटेड होगा ना, क्या करे. हॅलो. जब वो बहुत सारे 3 सवाल और षटक चाहिए पूर्ण एक धावसंख्या जवाब होती तो 14 धावा गूगल के 2 ने विकेटच्या AI बॉट से मोबदल्यामध्ये. आता पूछा. बॉलिंगसाठी बदल केला जातोय. प्रथमेश सज्ज होईल बॉलिंग मार्कवरती. आता मात्र विजयासाठी 30 चेंडू 23 धावांची आवश्यकता. आता मात्र या स्पर्धेचे कॅमेरामन स्वतः ओंकार पाटील आता मात्र कॅमेरा हाताळत आहेत. मॅच महत्वाची आहे. स्वतः ओंकार दादा आता मात्र कॅमेरा वर्क करतायत. चांगला कॅमेरा वर्क. चांगले शॉट्स त्यांच्या माध्यमातून घेतले जातील. पुढचा बॉल. यावेळेस देखील चांगली फिल्डिंग आहे. या पूर्ण स्पर्धेमध्ये कॅमेरावर देखील चांगलं केले गेले एम स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून. त्यांचे देखील आभार. वा काय बॉल हाताळला गेलाय प्रथमेशच्या माध्यमातून. चांगली बॉलिंग.
रिप्ले पाहू शकता आपण बिग स्क्रीन वरती. पुन्हा एकदा रिप्ले देतोय. पूर्ण प्ले अँड मिस. काय बॉल टाकला गेलाय. आता पुढचा बॉल कॅमेरावर पाहू शकता आपण. पुढचा बॉल. यावेळेस चांगला फटका. काय बॅटिंग पाहायला मिळते संयम पाटीलच्या माध्यमातून. चांगले फटके येत आहेत प्रत्येक बॉल वरती. मात्र पुढे फटके खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र चांगली बॅटिंग होतीये महावीर व संयमच्या माध्यमातून. आता महावीर स्ट्राईक सज्ज आहे. पुढचा बॉल घेऊन सज्ज होईल तो प्रथमेश. मॅच ऑन. पुढचा बॉल. यावेळेस चांगला फटका. तिथे पुन्हा 1 रन. धावसंख्या 16 वरती पोहोचतीये. एक धाव पुढे जाते. थेंबे थेंबे तळे साचे. तर मात्र कौशल्य वापरलं जाईल. पुढचा बॉल. आता मात्र फंबल. परंतु नॉट आउट दिले गेले. महावीर मात्र पोहोचला. चांगला कॉल संयमचा. दोन्ही संघाच्या माध्यमातून मात्र बिग फाईट. पुढचा बॉल. प्रथमेश टू संयम. यावेळेस मात्र ड्राईव्ह केले बॉलला. तिथे मात्र दर्शन माफ करा. एक
हॅलो. तर विजयासाठी 12 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. संयम व महावीर सजद बॅटिंग मार्कवरती. 10 रनची आवश्यकता आहे. 12 चेंडू 10 धावा. आता मात्र महावीर व संयम स्ट्राईकवरती सज्ज आहेत. चांगला मॅच, चांगला सामना पाहायला मिळतोय. तर महावीरच्या बॅटमधून मागच्या 2 टुडी कडकडीत पाहायला मिळाल्या. त्या माध्यमातून मात्र आता कमबॅक केला गेलाय. आता पुढचा बॉल, पुढची ओव्हर. आता 12 मध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. आता बॉलिंगसाठी सज्ज होतोय तो विद्यासागर पाचूर सज्ज होईल आणि संयमच्या माध्यमातून आता मात्र पुढची लढाई पाहायला मिळणार आहे. आता सागर टू संयम. पुढचा बॉल. यावेळेस चांगला फटका. तिथे मात्र बॉल जाईल. वा, काय फिल्डिंग पाहायला मिळते. चांगली फिल्डिंग आदित्यच्या माध्यमातून आणि चांगला स्टॉप केला गेला बॉल. हा प्रयत्न अतिशय महत्वाचा आहे. 1 धाव वाचवली जाते. 2 धावा पण पूर्ण केल्यात. नक्कीच 2 धावांचा मात्र प्रयत्न पूर्ण केला गेलाय संयम व महावीरच्या माध्यमातून. आता पुढचा बॉल. सागर टू संयम. फ्रंटफुटला खेळले. तिथे मात्र 1 रन पण पूर्ण केली जाईल. काय बॅटिंग पाहायला मिळाल्या संयमच्या माध्यमातून. एकाकी झुंज इथे मात्र संयम देतोय. वैशिष्ट्य आहे, माझा आवाज आपण ऐकताय एम स्पोर्ट्स वरती. ती फक्त आणि फक्त लाईव्ह वरती कॉमेंट्री सुरू आहे. प्रत्यक्षात ग्राउंड वरती मात्र कॉमेंट्री पूर्णपणे थांबली गेली आहे. खास तुमच्या ऑनलाईन प्रेक्षकांसाठी कॉमेंट्री सुरू आहे. पुढचा बॉल. इथे मात्र चांगला फटका महावीरच्या बॅटमधून. पुन्हा 1 रन येईल. काय बॅटिंग पाहायला मिळते. चांगला फटका येतोय. चांगली बॅटिंग महावीर व संयमच्या माध्यमातून. चांगला फटका आहे. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. आता मात्र धामणी संघ विजयाच्या समीप पोहोचतोय. ट्रॉफीवरती नाव कोरण्याच्या एकदम जवळ पोहोचला गेलाय. आता विजयासाठी फक्त 4 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 4 धावा. काय झुंज दिली आहे संयम व महावीरने. संयम पाटील 24 चेंडू 20 धावा. महावीर पाटील 15 चेंडू 12 धावा. आता पुढचा बॉल. सागर टू संयम. काय मॅच पाहायला मिळाली गेली आहे मित्रांनो. मात्र पुन्हा पुढे फटकाय आणि ते मात्र चांगला प्रयत्न कॅच सुटला गेलाय. जवळपास संयमला 3 ते 4 चान्सेस मिळाले या मॅच मध्ये. संयम मात्र आपल्या संघासाठी चांगली कामगिरी, पूर्ण या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली आहे संयमने. वा, काय प्रयत्न होता. रिप्ले पाहू शकता आपण या एम स्पोर्ट्सच्या माध्यमातून. ही पूर्ण स्पर्धा जी आपण कव्हर केली आहे. एक चांगलं कॅमेरा वर्क, एक चांगलं नेटवर्किंग ओमकार पाटील आणि टीम च्या माध्यमातून. आता मात्र विजयासाठी 6 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. 6 मध्ये 3 रन 6 बॉल. काय मॅच पाहायला मिळाली आहे. वा, फायनल व्हावी तर अशी व्हावी फायनल. शेवटची ओव्हर. सूरज सज्ज होतोय आता बॉलिंग मार्गवरती. 6 बॉल 3 धावा. फक्त लाईव्ह प्रेक्षकांसाठी आपण माझा आवाज ऐकताय. प्रत्यक्षात मुख्य ग्राउंड वरती मात्र कॉमेंट्री माझा आवाज बंद आहे. फक्त आपल्यासाठी हा प्रयत्न आहे माझा. तर मात्र सूरज एम स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण
हे प्रक्षेपण पूर्ण करतोय युवा शक्ती जन फाउंडेशनच्या पेजवरती आपण आपल्या सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. असा सपोर्ट व असाच प्रेम आपलं या स्पर्धेवरती पुढे देखील राहू दे. आता पुढचा बॉल, पुढची ओव्हर, शेवटची ओव्हर या स्पर्धेची. सूरज टू संयम, शेवटचं षटक सज्ज होतंय बॉलिंग मार्क वरती. पहिला बॉल आणि तिथे मात्र विजय विन होते. फायनलचा दावेदार धामणी संघ स्पर्धेचा विजेता ठरतोय. JPL सीझन 4 धामणी वॉरियर्स. आणि संयम पाटीलचा मात्र काय खेळ पाहायला मिळाला या स्पर्धेमध्ये. वा संयम वा, चांगली बॅटिंग. हार्दिक अभिनंदन टीम धामणी. हार्ड लक बॉईज. टीम अंकली जल्लोष पाहू शकता. संपूर्ण अंकलीचे समर्थक, पूर्ण अंकली आता मात्र इथे निराश असणार आहे. पूर्ण धामणी समर्थक ग्राउंड मध्ये सज्ज आहेत आणि विजय साकारला जाईल. मात्र धामणी संघाचं हार्दिक अभिनंदन. संयम पाटील या मॅचचा हिरो. आवाज कमी करा माईक. हॅलो 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 हॅलो, माईक चालू करा. माईकचा आवाज वाढवा थोडा. हॅलो 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 टीम हॅलो, धामणी, माईकचा आवाज ठीक आहे टीम ठीक आहे धामणी. चालू आहे सर. सर हा माईक चालू आहे. टीम धामणे. हॅलो टीम धामणे. टीम धामणे लवकरात लवकर ग्राउंड मोकळं करायचं आहे. आचारसंहिता चालू आहे. तुमच्यावर सगळी जबाबदारी आहे. पूर्ण चांगली आतापर्यंत झालेली जैन प्रीमियर लीगला गालबोट लावू नका. चला इकडे लवकर. आउट. दंगा करू नये. दंगा आवाजाची मर्यादा ठेवा. आवाजाची मर्यादा ठेवा. टीम धामणे. हॅलो संकेत. टीम धामणे जर झालं नाही तर युअर टीम विल बी डिबार्ड.